नमस्कार, मी सृष्टी पाटील आणि त्याचं काय महाराष्ट्र आयोजित आजच्या या विशेष चर्चेमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जी नेहमी चर्चेत असते। काहींना ते आवडतात, काहींना आवडत नाहीत, पण ते जे करतात त्यामुळं ते सगळ्यांना ओळखतात। कारण ते कोणालाही फोन लावतात, सरळ प्रश्न विचारतात आणि मुद्द्याला भिडतात। वादग्रस्त व्यक्तिमत्व, धाडसी बोलण्याची शैली आणि सामाजिक कार्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे रमेश पाटील सर आज आपल्या सोबत आहेत। पण आज आपण त्यांच्याशी फक्त त्या फोन कॉल्स बद्दल बोलणार नाही आहोत, तर त्या खऱ्या रमेश पाटलांबद्दल आज आपण बोलणार आहोत, जे या सगळ्याच्या मागे आहेत। नमस्कार सर, आणि त्याचं काय महाराष्ट्र आयोजित आजच्या विशेष चर्चेत मी आपलं मनापासून स्वागत करते। खरं तर माझा पहिला प्रश्न आहे, अगदी साधा आहे, तुम्ही जर नेता असता तर स्वतःलाच फोन लावून तुम्ही काय म्हटलं असतं? मी हे विचारलं असतं स्वतःला की तू जे आहे तू जनतेचा सेवक आहे आणि तुझं काम आहे नालायक माणसा सर्वात पहिले जनतेचे प्रश्न सोडवणे। तू गाडीतून जातो ना तर कधी जनतेला रोडवर पडलेल्या जनतेला किंवा एखाद्याला हात पण दाखवत नाही, लाज वाटली पाहिजे रमेश पाटील तुला, असं बोललो असतो। अरे बापरे। तर मग आता हे सगळ्याची सुरुवात झाली, इतक्या नेत्यांना तुम्ही कॉल्स केले, तुम्ही बोललात, पण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? पहिला कॉल असं ठरवून केला होता की चुकून झाला होता? नाही नाही नाही, म्हणजे तसा विषयच नव्हता। काय झालं होतं माहिती का की आपल्या भागामध्ये एक स्वच्छतागृह होतं आणि ते तुटल्यामुळे तिथं लोकांचे फार प्रॉब्लेम होते। मग त्यावेळेस मी हरिभाऊ बागडे असतील किंवा संजय शिरसाट असतील, त्यांचे रेकॉर्डिंग पण व्हायरल झालेले आहे, त्यांना मी कॉल केला होता आणि त्यांचे जे उत्तर बघून येणं म्हणजे थोडंसं धक्काच बसला होता। तिथून माझी सुरुवात झाली होती। अच्छा, नक्कीच। मग आता तुम्ही जे कॉल्स करता, नेत्यांना बोलता, तर मग यामध्ये काही नेते तुम्हाला ब्लॉक सुद्धा करत असतील। मग अशा नेत्यांची संख्या तुम्ही लक्षात ठेवली आहे की मोजूनच सोडून दिलंय? ब्लॉक तर इतक्या जणांनी केलेलं आहे की मी तुम्हाला संख्याही सांगू शकत नाही आणि ते अशी बारीक बेल वाचून कट होऊन जातो, याचा अर्थ समजून जातो मी यांनी पण ब्लॉक केलेलं आहे मला, असे खूप आहे भरपूर। अच्छा, तर मग असा कोणता नेता आहे की बाबा ज्याला तुम्हाला खूप बोलायचं आहे किंवा काही कामांबद्दल बोलायचं आहे, ठरवून ठेवलेलं आहे, पण तो नेताच फोन नाही उचलत आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? अजित दादा माझा फोन उचलत नाही, अजित पवारांची फार बोलायची इच्छा आहे माझी, कारण की त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, त्याच्याबद्दल बोलायचं होतं मला, बाकी काही विषय नाही। अच्छा, तर मग आता तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या नेत्याला फोन लावता, अगोदर सगळं ठरवून ठेवलेलं असेल, कामं असतात किंवा कशाबद्दल बोलायचंय, पण ज्यावेळी खरोखर फोन लावता त्यावेळी असं थ्रिलिंग वाटतं की टेन्शन असतं? काहीच नाही, कारण की मी सरळ प्रश्न बघा, प्रश्न विचारणे जनतेचा अधिकार आहे आणि सरळ विचारतो मी। आता माझं म्हणजे ठरवलं नसतं, आता आपण बघितलं की ती संपदाताईची आत्महत्या झाली, त्याच्यावर बोललो आणि सरळ बोललो मी की बाबा न्याय नाही मिळाला तर मी फटके खाणार, पण मी हे म्हणालो की मी मारणार नाही। जनता मारते ना, लोक खूप म्हणजे लोक इतके चिडलेले आहेत, पण काही ना काही कोणी विचार करतं परिवाराच्या बद्दल। ज्या दिवशी सर्वसामान्य व्यक्ती परिवाराचा विचार नाही करणार ना, त्यावेळेस खूप मोठं म्हणजे काही होऊ शकतं, असं नेपाळसारखं। नक्कीच नक्कीच। मग आता एखादा सामान्य माणूस, तुम्ही सामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सामान्य म्हणून पाहता, आणि एखाद्या सामान्य माणसाला मंत्र्याला फोन लावून बोलणं वगैरे हे खरंच म्हणजे अगदी स्वप्नाच्या सुद्धा पलीकडचं वाटतं। तर मग तुम्हाला कशी काय हे सुचलं की बाबा नेत्याला फोन करावा, बोलावं, आणि धाडस कुठून आलं? काय विषय माहिती का, आपण त्यांना निवडून देतो, मतदान करता ते आपल्या पायाचं पडतात, बघितलं असेल तुम्ही, बरोबर। त्यांना प्रश्न विचारला काय नाही। मी तर एक सांगू तुम्हाला, तुम्हाला वाटत तुम्ही म्हणशाल की यार हा पागल आहे, बावळटी, मी नेत्यांना आहे ना एक काय म्हणतात त्याला, एक सेवक आणि जनतेचे नोकरच म्हणायला हरकत नाही मला, मी माझे नाही म्हणतो, पण ते जनतेचे नोकरच आहेत ते। अच्छा, तर मग आता इतक्या नेत्यांना कॉल केलं, काही वाक्य तुमची गाजली, टीव्ही वरती कॉल रेकॉर्डिंग्स आले, व्हायरल झाले, व्हॉट्सअपवरती लोकांनी ऐकले, त्यातला असं कोणता कॉल होता किंवा असं कोणतं वाक्य होतं जे सोशल मीडियावर किंवा सगळीकडे जास्त ट्रोल झालं? ते तुम्हाला आता गुलाबराव म्हणा की जुलाबराव म्हणा, ते जास्त झालं होतं। अच्छा, हे झालं होतं। मग असं ट्रोलर्स बद्दल तुम्ही काय विचार करता? लोकांच्या प्रतिक्रिया येतात त्याच्याबद्दल काय विचार? मी विचारच करत नाही, कारण की बघा लक्षात ठेवा, माणूस जो आहे तो लोकांचा विचार करतो म्हणून जगणं होत नाही त्याला, म्हणून मी लोकांचा विचार नाही करत। लोकांना काय बोलायचं बोलू द्या, मी माझा इमानदार आहे ना। का कोणी म्हणाला का रमेश पाटीलनी कोणाकडून पैसे घेतले, खंडणी मागितली, काय केलं, सब फुकट। आणि एखादे बघा, मी ज्या लोकांचे काम केलं असेल किंवा एखादा म्हणलं पाहिजे की रमेश पाटीलला मी पैसे वाटवलेले, मी कोणाकडून घेत नाही, एक वेळेस देतो पण कोणाकडून 1 रुपया घेत नाही, हेच माझं सर्वात मोठं, आणि मला डाग लागू द्यायचं नाही हा कुठे। अच्छा, मग तुम्ही आता या सगळ्यामध्ये सगळ्यात तुमच्यावरती झालेला आरोप कोणता मोठा होता आणि त्याचं तुम्हाला वाईट वाटलं किंवा त्याच्याबद्दल काय वाटलं? ते तर फारच वाईट वाटलं। काय झालं तर मी आंदोलन केलं होतं, नग्न आंदोलन, आणि ते
जुगार अड्डे बंद करण्यासाठी. अच्छा. पण त्यावेळेसचे जे पोलीस आयुक्तांनी माझ्यावर खोटा गुन्हा केलेला आहे 354 म्हणजे विनयभंगाचा. आणि त्यावेळेस आहे ना त्यांना जेव्हा मी 8 दिवस पूर्वी सांगितलं होतं की मी आंदोलन करणार आहे, त्यांनी तिथं महिलांना तिथं उभाच करायचं असतं पोलिसांना. त्याचं दुःख आहे मला आजपर्यंत करता येईल. अच्छा. तर मग तुम्हाला असं वाटत नाही का बाबा लोक ट्रोल्स करतायत किंवा आरोप करतायत, तर आपली प्रतिमा सुधारण्यासाठी तुम्ही काही केलं का किंवा प्रयत्न केला का तसा की काहीतरी जस्टिफिकेशन द्यावं, स्पष्टीकरण द्यावं? नाही, प्रतिमा ऑलरेडी आपली सुधारलेलीच आहे. आपण लोकांचा विचार कर, लोक कोणालाही बोलतात. एवढे मोठे महान लोक होऊन गेले, त्यांना बोले संत ज्ञानेश्वरांसारखी जी व्यक्ती आहे ज्यांना आपण माऊली म्हणतो, त्यांनी ट्रोल केले लोकांनी, त्यांना किती त्रास दिलेला आहे. तर यात विचार नाही करायचा या गोष्टीचा. अच्छा. तर मग आता मी तुम्हाला हे देते, तुम्हाला एखाद दिवस कुठल्या तरी नेत्याशी बोलायचं आहे पण विदाऊट कॅमेरा, विदाऊट माईक, म्हणजे ते कुठेही रेकॉर्ड नाही होणार आहे, कुठं नाही जाणार आहे, तर तुम्ही कोणाशी बोलाल आणि का? नाही बघा, एक सांगू, सर्वात पहिले मी सर्वात जास्त बोलायचा प्रयत्न फक्त कराल देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत. कारण की त्या व्यक्तीच्या हातामध्ये सर्व महाराष्ट्र आहे आणि त्यांनी जनतेमध्ये उतरलं पाहिजे. आणि कसं असं माझं असं म्हणणं आहे की त्यांच्यासोबत बोलायची खूप इच्छा आहे माझी सर्वात जास्त, आणि ते कदाचित होईल एखाद्या दिवशी. अच्छा, नक्कीच. मग असं काही आहे का की एखाद्या वेळेस तुम्ही आता नेत्यांना त्यांच्या कामाबद्दल बोलता, त्यांना खडसावून सांगता किंवा त्यांचे कान उघडणी करता, पण एखाद्या वेळेस असं वाटलंय का की बाबा एखाद्या नेत्यानं चांगलं काम केलेलं आहे, त्याचं कौतुक करावं, यासाठी कधी फोन झालाय का किंवा वाटलंय का करावा? मला वाटतं कौतुक करावं पण ते फोनच घेत नाही. कौतुक खूप करावं वाटतं काही नेत्यांचं, आणि केलंय ना मी. दंगेकरांचं केलं ना, दंगेकरांनी जो विषय उचलला ना, तो व्यक्ती आज केंद्रीय मंत्र्यासोबत भांडताय. खूप पुढे हिंमत आहे ना, आपण त्यांच्याबद्दल मानतो. हालांकी मला माहिती नाही तो विषय काय आहे, पण तो इमानदार व्यक्ती आहे, लढताय, एकटा लढतो, याची मला खूप आवड. मी पण एकटाच लढतो, आनंद वाटतं कोणतरी आपल्यासारखं आहे बाबा. अच्छा. तर मग आता तुमच्या राजकीय कार्याची सुरुवात वगैरे मनसे पक्षापासून झाली, तर राज ठाकरेंबद्दल काय सांगाल? नाही, आता राजसाहेब भेटतच नव्हते ना कोणाला. त्या काळात त्यांना आम्ही खूप प्रयत्न केले, भेटत नव्हते. त्यामुळे आता तर पक्षाचा काही विषयच नाही. पण मनामध्ये म्हणजे ते एक कास्ट म्हणजे काय, मराठा म्हणून जसं जरांगे पाटलाला आपण प्रेम करतो, एक मराठी म्हणून मी आजही राजसाहेबांवर प्रेम करतो, एक कार्यकर्ता म्हणून. किंवा मग आता इतक्या वर्षानंतर त्यांच्यासोबत काम करून इतक्या वर्षानंतर तुम्ही त्यांना काय मेसेज द्यावा वाटेल तुम्हाला आजच्या पॉडकास्ट? नाही, त्यांचा काहीच मेसेज द्यायची इच्छा नाही माझी. कारण की आता त्यांचे म्हणजे मी त्या व्यक्तीला खूप मानतो, पण मी त्यांना मेसेज देऊ शकत नाही कोणत्याही गोष्टीबद्दल. अच्छा. तर मग आता मला सांगा, जरांगे पाटील की राज ठाकरे? जरांगे पाटील. का? कारण की जरांगे पाटील ज्याचं जे उपोषण केलेले माणूस, एक आता असंही उपाशी राहू शकत नाही. त्या व्यक्तीने 8, 10, 15 दिवस काढलेले. आणि जरांगे पाटलांना मी नेता मानतच नाही, मुळात जरांगे पाटलांना मी दैवत मानतो, आणि ते माझे दैवत आहे. अच्छा. तर मग आता मी एक प्रश्न विचारते, एका वाक्यात रमेश पाटील म्हणजे कोण आणि काय? रमेश पाटील म्हणजे बिंदास माणूस, न घाबरणारा कोणाला. अच्छा. तर आपण एक मजेशीर सेगमेंट घेऊयात, म्हणजे अगदी धडाडीची चर्चा झाली आपली, एक मजेशीर सेगमेंट आहे. मग मी यामध्ये ना एका नेत्याचं नाव घेईल आणि त्या नेत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं 1 ते 2 शब्दात तुम्हाला सांगायचंय. म्हणजे एखाद्या फळाचं नाव घेऊ शकता, एखाद्या भाजीचा मसाला, किंवा मग आता दिवाळी झाली तर फटाक्याचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला काय उपमा द्यावीशी वाटते? तर पहिलं नाव आहे प्रवीण दरेकर. प्रवीण दरेकर म्हणजे आता ते आणार आहे, मोठा एकदम आणार, असा चौकोनी आणार, वरतून हवा चालली असं. अच्छा. मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटीलचं असं आहे की ते म्हणजे ते इतकं मोठं म्हणजे रॉकेट आहे हवेत उडणार, पण ते अजून त्या प्रकारे उडलेले नाही. अजून फक्त ते नॉर्मल शिलगले. ज्या दिवशी पुढे उडतील ना, त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राचं भलं होईल. अच्छा. संजय केनेकर. संजय केनेकर चांगला माणूस आहे, एकदम जातीपातीच्या पलीकडे. अच्छा. रवींद्र धंगेकर. रवींद्र धंगेकर म्हणजे ते म्हणतात ना, एक योद्धा जो पूर्ण सैन्यासोबत लढत आहे. अच्छा. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस आता त्यांना बघून मला पुरणपोळीची आठवण येते. बस मला म्हणजे ज्यावेळेस मी पुरणपोळी खातो ना, त्यांची आठवण येते. अच्छा. सुषमा अंधारे. सुषमाताई म्हणजे दल बदलू द्या, एका वेळेस एका बोलत नाही, म्हणजे पक्ष बदलवलं त्याच्यामुळे ते. अच्छा. संजय राऊत. संजय राऊत म्हणजे तो आहे की स्वतःचं घर स्वतःचं जाळणारा माणूस, म्हणजे स्वतःचं घर पाडायचं आणि मैदानात करायचं खेळायला, असं व्यक्ती ते. अच्छा. इम्तियाज जलील. इम्तियाज जलील त्यांनी फक्त पक्ष चुकीचा आहे, पण माणूस चांगला आहे, एवढंच म्हणेल. अच्छा. आणि शरद पवार. काका आता बस करा, सर्वसामान्य तरुणांना
राजकारणामध्ये येऊ दे, एवढंच बोलेल. अच्छा, नक्कीच. तुमचं जे काम आहे तर ते युनिक आहे. म्हणजे असं कोणीच विचार करत नाही की नेत्याला कॉल करून त्याला खडसावून सांगावं की बाबा तुझं काम चुकतंय, इथं चुकतंय. तर मग तुम्ही तरुण पिढीला किंवा समाजातल्या लोकांना काय संदेश द्याल या तुमच्या कामाबद्दल? माझं एकच म्हणणं असेल की मित्रांनो, सगळं काही करा, आपल्या मायबापापेक्षा कोणीच मोठं नाही. नेत्यांना बाप समजू नका, नेत्यांचे तळवेच साठवू नका, एवढंच बोलेल मी. अच्छा. आणि रमेश पाटील यांची पुढची कारकीर्द कशी असेल आणि काय विचार केलेला आहे पुढच्या भविष्याचं? म्हणजे राजकारण असेल, राजकारण नसेल कदाचित, पण वेळ पडली तर पडेल. पण मला असं वाटलं कुठं खरंच अन्याय होतो ना, नालायक माणूस उभा आहे आणि याला पाडायचं तर 100% उभं राहील. अच्छा, नक्कीच. रमेश पाटील म्हणजे नेमकं कोण? लोक तुम्हाला वादग्रस्त म्हणून ओळखतात, पण तुम्ही स्वतःला कशी ओळख करून द्याल? ठीक आहे ना, वादग्रस्त म्हणतात त्याचं काही हरकत नाही ना. वाद केल्याने अगर कोणाच्या समस्या सोडत असेल तुम्ही वादग्रस्त आहेच, काही वाद नाही त्यात. अच्छा. तर मग आता जे तुम्ही हे काम करताय, नेत्यांना कॉल करणं, त्यांना बोलवणं, खडे बोल सुनावणं, तर या सगळ्याची सुरुवात कशी केली? पहिला कॉल, पहिली प्रतिक्रिया आणि पहिलं धाडस, हे सगळं कसं होतं? अगदी सविस्तर कसं सांगाल? कॉल तर मी प्रत्येक नेत्याने करायचो, पण गुलाबराव पाटलांचे जे माझा वाद झाला तो म्हणजे त्यांना त्यामध्ये शिवीगाळ झाली होती. त्यांनी मला शिवी दिली होती, मग नंतर मी त्यांना शिव्या दिल्या होत्या, तिथून सुरुवात झाली. अच्छा, मग त्या पहिल्या प्रसंगाबद्दल कसं सांगाल तुम्ही? मी त्यांना चांगले प्रश्न, कसं झालं होतं तुमच्या डोक्यात, कसं आलं की कॉल करावा आणि काय कसं? नाही, काय असतं माहिती का, की मी त्यांना म्हणजे विचारलं होतं की बाबा मराठा समाजाबद्दल तुम्ही राजीनामा द्या. मग त्याच्यामुळे आमचा वाद झाला आणि त्यांनी मला शिवी दिली, मग मी त्यांना शिव्या दिल्या होत्या. अच्छा. मग त्यानंतरच्या लोकांच्या प्रतिक्रिया किंवा सगळ्यांचे म्हणजे त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांनी विरोध केला असेल, बोलले असेल, तर ते काय होतं सगळं? कार्यकर्त्यांचा असं विचार नका करू, माझा मोबाईल हँग होत होता, इतके फोन यायचे मला, अरे बापरे, धमक्या द्यायचे. पण काय असतं, एक लक्षात ठेव, कुठे चांगलं काम करता वेळेस, आणि माझं तर एकच म्हणणे, कोणी म्हणतो तो मर्डर करायला मारून टाकल, रस्त्याने चालता कोणी गाडी उडवू शकते, तर मरायच्या भीतीनं मी खरं बोलणं सोडणार नाही. अच्छा. तर मग असा कधी क्षण आलाय का जेव्हा वाटलं अरे भीती वाटतीये थोडीशी, काहीतरी गडबड झाली, मग असं कधी वाटलं का काहीतरी बोलल्यानंतर? नाही, काहीच नाही, कधीच नाही. नाही, काय बियायचं काय. आणि माझ्या एक दिवस माझ्या अंगावर 2-3 जण आले होते. अच्छा. मी पण धक्काबुक्की केली त्यांना, चला निघा म्हणलं, चालले गेले मग ते. अच्छा. तर मग आता तुम्ही म्हणालात की धमक्या वगैरे येतात, फोन कॉल्स येतात, तर मग कुटुंबाकडून तसा काही प्रतिसाद येत नाही का? भीती वाटत नाही का की बाबा हे सगळं वैयक्तिक आयुष्यामध्ये या धमक्यांचा परिणाम? मला एक मुलगा, 2 मुली आहे. मला एक सांगा, मी अगर आज मेलो तर माझी मुलं जगणार नाही का? माझ्या मागे मारणार आहे? संपलं विषय तिथंच. घरांचा विचार करायचा असं तर मी एक काम केलंच नसतं ना. बरोबर आहे. मग आता इतक्या फोन कॉल्स मध्ये असं कधी झालं का एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या व्यक्तीला कॉल केलात आणि त्यावेळी वाटलं की खूप बोललात तुम्ही आणि त्याच्यानंतर वाटलं की आपण चुकीचं बोललो किंवा चुकलो कुठेतरी, असं वाटलं का? हो, मी संजय कर्णेकरला बोललो होतो ना, त्यावेळेस मी माफी मागितली होती. माफीचं कारण हे होतं की त्या म्हणजे त्यांना त्या गोष्टीचं माहितीच नव्हतं आणि मी त्यांना डायरेक्ट म्हणलो होतो की मी तुमची कान फोडल, तुला मारल, असं त्यावेळेस मी म्हणालो होतो. चुकलं तर चुकलं 100%. लोक म्हणते की त्यांना मारलं, अरे मारलं आलं तर काहीतरी लागलं असतं ना. लोकांचा विचार करत नाही मी. माझा मार्ग सरळ आहे. मी आजूबाजूला रस्त्यांचं म्हणजे येणाऱ्या कुत्र्यांचा किंवा भोकणाऱ्या कुत्र्यांचा असा विचार करत नाही. मी माझ्या मंजिलवर जाण्याचा प्रयत्न करतो, लोकांसाठी काम करणे. अच्छा. तर मग असे लोक काही म्हणतात की तुम्ही फक्त वाद निर्माण करता कॉल्सच्या माध्यमातून, तर मग या आरोपांकडे कसं बघता? नाही, वाद निर्माणाचं काय कारण आहे? स्पष्ट मला एक सांगा, म्हणजे कार्यकर्ते असे झालेले बापापेक्षा नेत्यांना मोठे म्हणणारे. मी एखाद्या नेत्याला बोललो, कार्यकर्त्याचे फोन चालू होतात मला, ते शिव्या देतात, मी पण शिव्या देतो. काल मला एक चांगलं बोललं, मी त्यांना चांगलं बोललो, नाही तर तिकडून शिव्या देणार तर मी, आणि मला कोणी धमक्या देणार तर मी पण धमक्याच देणार. मी त्याचं म्हणजे मी असं नाही की कोणी मला तलवार घेऊन मारायला मी गुलाबाचं फुल दिलं त्याच्या हातात, कधीच होणार नाही. अच्छा. तर मग असं कधी म्हणजे एखाद्या नेत्याला कॉल करणं, सामान्य कुटुंबातून येऊन एखाद्या सामान्य व्यक्तीनं कॉल करणं, हे खरं विचाराच्या पलीकडचं आहे. मग जेव्हा तुम्ही कॉल करता, एखाद्या मोठ्या नेत्याला कॉल करता, त्यासाठी हिंमत म्हणजे कुठून आणता इतकी, आणि त्यामागे राग असतो की समाजाचं जबाबदारीचं भान असतं? नाही, राग पण असतो आणि समाजाविषयी आता विचार करा. तुमच्यावरच विचार करा, एखादी महिला आहे तुमच्यासारखी, एखादी मुलगी आहे, चांगलं काम करते, ठीक आहे, तिला आत्महत्या करावं लागत असेल तर मला सांगा, समाजाने जागृत व्हायला पाहिजे का? ठीक आहे, आज तुमच्याबद्दल घडलं, तुमच्या वडिलांवर काय बीतत असेल का, त्या संपदा मुंडेच्या परिवार काय बीतू, उद्या माझाही परिवार आहे ना, माझ्याही बीतू शकतं. तर का असतं माहिती का, दुःख होतं या गोष्टीचं. आपण म्हणजे आज ह्या आधुनिक काळामध्ये सुद्धा
अशा बायांना त्रास होत असेल, आत्महत्या केला, तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्टच नाही कोणती. अच्छा. तर मग आपण आता पाहतो की समाजकार्य करणारे किंवा राजकारण करणारे खूप लोक आहेत, पण ज्यांना खरंच कळकळ वाटते लोकांबद्दल किंवा दुसऱ्याचं दुःख आपलं वाटतं असे कमी आहेत. मग ही सगळी भावना तुमच्यामध्ये निर्माण कशी झाली आणि कुठून सुरुवात झाली? कधी वाटलं की बाबा आपण समाजासाठी काम करायला हवं? काय असतं, म्हणजे मलाही मुलगी आहे, माझ्या मुलीचं ओपन हार्ट सर्जरी झालेलं आहे. आपल्याला वाटतं की आपलं जसं आपल्याला त्रास झाला, इतर माझ्या मुलीचं फक्त ऑपरेशन झालं तर मला त्रास झाला, एखाद्याची मुलगी अगर मेली असेल त्याच्यापेक्षा मोठा त्रास काय होईल? ती आत्महत्या करणे, 20-22 वर्षाची मुलगी जिचे स्वप्न बघितले असेल आईवडिलांनी, आणि तिच्यासोबत असा घातपात होत असेल तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट दुर्दैवच नाही आहे. आणि मी म्हणतो, मी ते शब्द वापस पण घेणार नाही. कोणत्या नेत्याला बोललो की मारलं तर मारलं, की मार खाणार, मी वापस घेणार नाही कोणत्या गोष्टीचं. अच्छा. मग हे सगळं काम करत असताना म्हणजे कुटुंबातून काही प्रतिक्रिया येतात, नातेवाईकांमधून काही प्रतिक्रिया येतात, सपोर्ट भेटतो की काय काय म्हणजे ती पार्श्वभूमी असते सगळी? एका वेळेस जो आंदोलन केलं होतं मी, नग्न आंदोलन, त्यावेळेस सगळे नाराज झाले होते. माझ्या भाऊजीचा फोन आला होता, आता मी काय तोंड दाखवू म्हणजे लोकांना. आणि मी म्हणलं कपडे काढून मी उभा आहे, तुमच्या तोंडाचा काय संबंध आला? पण आज तेच लोक स्टेटस ठेवत आहे, हे पण चांगलं वाटतं गोष्टीचं. अच्छा. तर मग आता इतक्या नेत्यांना तुम्ही फोन लावता आणि मग मागे वळून बघताना असं काय वाटतं की बाबा ह्या नेत्याला मला कॉल करायचा होता, या कामाबद्दल बोलायचं होतं, पण राहून गेलं तर ते? मला नारायण राणे साहेबांसोबत बोलायची इच्छा असेल कधी, अगर तेच राहून गेले, कारण की त्यांना एकदा बोललो होतो मी, पण त्यांच्याशी मला बोलायची इच्छा आहे, 100% बोलायची इच्छा. आणि काय विषयावरती बोलायचंय तुम्हाला? तेच की म्हणजे त्या व्यक्तीने पण भरपूर केलेलं आहे समाजासाठी, म्हणून एकदा त्याची तारीफ करायची इच्छा आहे माझी. अच्छा. तर मग आता या सगळ्या जर्नीमध्ये मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात रमेश पाटील कसे आहेत? नेमकं काय व्यक्तिमत्व आहे हे? म्हणजे सरळ आहे, काही हे नाही, लोकांचा विचार न करणे, आणि कोणी अगर आलं माझ्याकडे तर त्यांना न्याय देऊन, म्हणजे न्याय देण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये. मी लोकांना फोन करून त्या काय त्रास होतो त्याला, मी कलेक्टरला बोललेलो, तुम्हाला माहिती का, मी कलेक्टरला झापलेलं आहे. मी असे मी रोजचे कमीत कमी 10-20 अधिकाऱ्यांना तर झापतो मी गोरगरीब लोकांसाठी. बँक मॅनेजरला झापतो तुम्ही, माझा अगर फिजिकल मॅनेजरला काय बोललो मी, की त्या शेतकऱ्याचं अगर तू काम नाही केलं तर तुला मी बँकेमध्ये येऊन बुटाने मारल, बोललो मी त्यांना. अच्छा. तर मग असं कधी वाटतंय का बाबा एखाद्या माणसाबद्दल गैरसमज झाला आणि तुम्ही त्याला बोललात, पण नंतर कळते की बाबा त्याचं काम चांगलं आहे किंवा अगोदर चांगली कामं केलेली, असं काही घडलं का कधी? तोच मॅनेजर ज्याला मी बोललो होतो तुला बोटाने मारल, नंतर त्यांनी त्या सगळ्यांचं काम केलं. त्यानंतर मी त्यांना म्हणलं की थँक्यू. तो म्हणे मी तसेच नाहीच आहे, पण तुम्ही रागात होते. म्हणलं ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम. अच्छा. तर मग आणखी एक मुद्दा आहे, तो म्हणजे गुलमंडीमध्ये तुम्ही पोस्टर लावलं होतं की बायको पाहिजे आहे, आणि याचं सगळ्या चॅनल्सनी, सगळ्या मीडियाने दखल केली, सगळीकडे महाराष्ट्रभर गाजलत आहे. तर ते काय नेमकं होतं आणि काय तुमचा त्यामागचा विचार होता, पार्श्वभूमी काय होती? मला एक सांगा, ज्या व्यक्तीला 3 लेकरं आहे तो निवडणूक लढवू शकत नाही, बरोबर, ओके, पण त्याच व्यक्तीचं मतदान तुम्हाला चालतं. म्हणजे मला 3 मुलं आहे तर माझं मतदान चालतं आणि मी इलेक्शनला उभं राहू शकत नाही. हा किती मोठा अन्याय आहे. आणि त्यानंतर मला कमीत कमी 10,000 महिलांचे फोन आले असतील, त्यातल्या कितीतरी माझ्या मैत्रिणी पण झालेल्या आहे बोलता बोलता. अच्छा, लग्नासाठी? नाही, मैत्री झाले की त्यांच्या सुखा दुःखात आपण कामं पडतो. आणि एवढ्या महिलांसोबत म्हणून मी कुठेही एका महिलेने म्हणायला पाहिजे की रमेश पाटील चुकीचा बोलला, असं कधीच होणार नाही. अच्छा. तर मग आता तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे का की ज्याला तुम्ही नेहमी सांगितलं थोडं थांब, असं करू नको, आणि तुम्ही ऐकलं नाही? लोक तुम्हाला फोन कॉल मॅन म्हणून ओळखतात, पण फोनच्या बाहेर रमेश पाटील कसे आहेत? आणि अशी कोणती लोक आहेत ज्यांनी या सगळ्या जर्नीमध्ये तुम्हाला सोबत केली किंवा थोडं मार्गदर्शन केलं, असं कर तसं कर, किंवा त्यामागची कोण लोक आहेत? माझे मित्र आहेत गुलमंडीवरचे, एक सचिन जेवेरी म्हणून आहे, एक नितीन मेघावाले म्हणून आहे, गवळी समाज, आणि मेन म्हणजे ओबीसी वगैरे बांधव आहे. त्यानंतर असे माझे 2-3 आहे, अजून एक मुकेश खोतकर म्हणून आहे. आणि इथं हे तर समजा मी नाव घेतोय, बाकीचे असे इतर भरपूर लोक जे मला त्यांनी ताकद दिलेली, की समजा पोलीस स्टेशनला गेलो तर काही यायचे किंवा कुठं त्रास झाला तर येतात हे लोक. अच्छा. तर मग या लोकांची ताकद तुमच्या पाठीशी आहे म्हणून रमेश पाटील आज इतके खडे बोल सुनावतात नेत्यांना, असंच आहे का? नाही, काय विषय माहिती का, की ताकद म्हणजे कसं असतं माहिती का, की हे जे लोक आहे, समजा मी आतमध्ये गेलो तर मला सोडून आणतात कुठं, म्हणजे माणूस काही शेवटी का चला काय घरचे तर येत नाही, मी मित्र परिवाराला सोडून आणतो मला, बाकी कोणतेही काही विषय नाही, पण त्यांना सोडून आणलं तरी माझ्यासाठी मला असं माहिती आहे
की आता मी आतमध्ये जाईल ना तर मला आमचे मित्र सोडून आणतील, एवढा मला शब्द. आणि मी आतमध्ये जाण्याचं कारणच करत नाही, पण माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होतात, तेव्हा माझे मित्र म्हणले धावून येतात. अच्छा. तर मग आता तुम्ही इतक्या नेत्यांना कॉल केले, त्यांच्या कामाबद्दल बोललात, सगळं बोललात, त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिलात, पण असं कोणता नेता आहे ज्याच्याशी तुम्हाला बोलायचंय पण ते आज या जगामध्ये नाहीयेत आणि त्यांच्याशी काही बोलायचंय तुम्हाला? बाळासाहेब ठाकरे. अच्छा. स्वर्गीय तर बाळासाहेब मग ठाकरे. आमच्याकडे ना इथे एक फोन आहे, तर त्या फोनवरून तुम्ही बाळासाहेब ठाकरेंशी बोलू शकता. हॅलो, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, मी एक तुमचा भक्त बोलत आहे आणि महाराष्ट्राची मराठी माणसाची फार अवस्था खराब आहे आणि पक्ष 2 ठिकाणी फुटला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही संजय राऊतला तुमच्याकडे बोलून घ्यावे. त्या व्यक्तीने सत्यानाश केलेला आहे पक्षाचा, कारण की त्या व्यक्तीने काँग्रेससोबत इकडं जा आणि उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाची जरूरत पण नव्हती, कारण की शिवसेना प्रमुख या फार यांच्या मुलांना इतका मोठा मान सन्मान आहे आणि राहील तो. पण मला असं वाटतं कुठंतरी आपलं म्हणजे पक्षाची थोडी दुर्दशा झालेली आहे आणि ही चुकी जी आहे मला थोडं संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच झालेली, कारण की संजय राऊतच ह्या घरातून त्या घरात ते उंदरी कसं उड्या मारत असं इकडून तिकडं त्या प्रकारे उड्या मारत होते आणि यांना स्वाभिमान वगैरे काही नाही संजय राऊत यांना, एवढंच बोलेल. तर आपण आताच बाळासाहेबांना एक प्रतिकात्मक कॉल केला आणि त्यामधून आपल्याला तुमच्या भावना कळाल्या. तर आता महापालिकेची निवडणूक येते आणि महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी जर उभं राहण्याची तुमची इच्छा झाली आणि त्यामध्ये सुद्धा तीच अट समोर आली 3 मुलांची, तर तुम्ही कोणता प्रस्ताव देणार आहे का किंवा परत एकदा पोस्टर लागेल का? नाही, मी गौतमी पाटीलला प्रस्ताव देणार आहे आज 1-2 दिवसामध्ये. काल माझा फोन घेतला नाही त्यांना विचारणार आहे मी की बाबा तुमची इच्छा असेल तर तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकता, बोलू शकतो मी. आणि त्यांचा होकार आला तर करून घेऊ, लग्न करून टाकू. तर मग ही सगळी तुमची पुढची आता जर्नीची तयारी झालेली आहे. मग आणखी काय आहे जे सांगावंच वाटतंय आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जे लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलं नाहीये? बघा, आपण मतदान करतो, मताची ताकद भरपूर आहे, कोणाचे पैसे घेऊ नका, कारण की एक लक्षात ठेवा 5,000 रुपये जरी घेतले तुम्ही तर ते 5 वर्षासाठी काय किंमत आहे त्याची काहीच किंमत नाही. आणि तुम्ही नेत्यांच्या पाया पडणं सोडा बस. ज्या दिवशी तुम्ही नेत्यांना मान सन्मान देणार नाही, पाया पडणार नाही, त्या दिवशी ते सरळ होतं. लग्नामध्ये बापाचं नाव छोटं, नेत्याचं नाव मोठं, लाज वाटली पाहिजे. जनता नालायक आहे, लग्नाला बोलवतात साहेबांचं नाव मोठं, माननीय साहेब, आमदार साहेब, माननीय खासदार, माननीय मंत्री, आणि बापाचं नाव छोटं. म्हणजे तुमचा बाप आहे का तो नेता? नालायकांना लाज वाटली पाहिजे. हे नालायक जोपर्यंत सुधरत येणार तोपर्यंत नेते मस्तीलाच येणार आहे, एवढं मी सांग. तर यामधून आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतोय. तुमचं असं मत आहे की नेत्यांनी समाजासाठी काम करावं, मग ही जी राजकारणामध्ये घराणेशाही चालत आलेली आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे नेत्यांच्या मुलांनी परत नेताच व्हावं आणि तो काम करेल याचे काय शाश्वती आहे, त्याबद्दल काय वाटतं? लोक जागृत नाही ना, जनता जागृत, लोकांना तेच पाहिजे. त्यांना वाटतं साहेब काय असतं, काही पैसे, पुन्हा काय होतं, एकदा आमदार झाले की तो फार पैसे कमवून घेतो. तो इतके पैसे घेतो, काही कॉन्ट्रॅक्ट घेतात, काही रस्त्याचे कामं, काही हे कामं, त्याच्यामुळे हे नाश झालेला आहे. आणि इतकी घराणेशाही इथं की विचारू नका. सर्वसामान्य माणसांना या राजकारणात यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पण जो घराणेशाही आहे म्हणजे त्याच्यामुळे सामान्य लोक राजकारणात यायला घाबरतात, आणि ते का घाबरतात याबद्दल काय वाटतं? काय माहिती कशाला घाबरतात, मी तर घाबरत नाही. माझ्याकडे तर काहीच नाही आहे. जे पण माझ्या आईवडिलांचं जे असेल, माझ्या आजोबांची संपत्ती तीच माझ्याकडे, घरदार, शेती वगैरे. पण माझ्याकडे लोक घाबरतात का? लोक मरायला घाबरतात काय माहिती? एक दिवस मरायचं आहे. मला एक सांगा, 100 वर्ष जगत होते लोक, आता 50 वर आले, 500 वर्ष जगायचं आहे का? आणि नेत्या नालायकांना म्हणजे किती जगायचं, इतका पैसा घेतात ते काही विषय पण नाही. इतके पैसे करायचे तर का? त्याला मला सांगा, ते म्हणजे ते खर्च तर करायला वेळ भेटला पाहिजे त्यांना, इतके पैसे कमवतो. तर मग या सगळ्या बरोबरच एकच जोडून प्रश्न येतो, तो म्हणजे जातीयवाद जो केला जातोय निवडणुकीच्या नावाखाली. म्हणजे निवडणूक आली की हा नेता या जातीचा, तो नेता त्या जातीचा, हा वाद उगारला जातो आणि जातीमध्ये वाद निर्माण केला जातो. यावरती काय वाटतंय? बघा, कोणी कोणाच्या जातीबद्दल काय म्हणत असेल, सर्व सामान्य लोकांनी विचार केला पाहिजे. आज आपण एकमेकाच्या शेजारी सर्व गोष्टी आहे. आता मी माझ्या घरात कुठं जातच नाही. ऑलरेडी
माझे जे भावाची एक मारवाडी लग्न केलेलं आहे, एकाने एससी सोबत केलेलं आहे, एकाने ब्राह्मणासोबत केलेलं आहे. आणि माझेही समजा माझ्याही मैत्रिणी इतर समाजाच्या होत्याच ना कॉलेजमध्ये, म्हणजे असं काही विषय नव्हतं. आणि काय असतं माहिती का, जातीवाद काही काही ठिकाणी जातीवाद बघितलं, प्रेमामध्ये जात बघत नसतं माणूस. तर मग हे जे लोक आहेत ते नेत्यांच्या इतक्या बोलण्यात काय येतात जातीच्या मुद्द्यावरती? इतका सेन्सिटिव्ह मुद्दा का होतो हा जातीचा निवडणुकीच्या वेळेस? शिक्षण मोफत भेटलं पाहिजे, शिकत नाही लोक. शिक्षण महत्वाचं. मला सांगा, इथं समजा काही झालं, एखादं हिंदू मुस्लिमचं प्रेम प्रकरण झालं, भांडणं होतं, दंगल होतात. शाहरुख खाननी केलं तेव्हा झाले नाही, ऋतिक रोशननी मुस्लिम मुलीसोबत केलं तेव्हा झालेलं नाही, मनोज वाजपेयीनी म्हणजे 2-3 हिरोनी केले तेव्हा झालं नाही. म्हणजे ही ना एक खालची लोकांची सोचच तशी ती. मग आता आपण सगळं महाराष्ट्राचं एकंदरीत राजकारण बघितलं तर मग आता मागच्या वेळेस पक्षफूट झाली, राष्ट्रवादी असू दे किंवा ठाकरे गटाची असू दे, त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले, मग महायुतीत सुद्धा काही कुरघोड्या होत आहेत, महाविकास आघाडीचं चाक कसं चालू हे आपल्याला कळत नाहीये. तर या एकंदरीत सगळ्या राजकारणावरती काय वाटतं? काय झालेलं आहे की नेत्यांकडे इतके पैसे झालेले, ईडीच्या धाकामुळे इकडे तिकडे पळू लागले ते. आणि काही काय ते अनाडी नेते होते, त्यांनी स्वतःच्या नावावरच प्रॉपर्टी कमवून ठेवल्या. मग त्यांना वाटतं जेल जाण्यापेक्षा बाबा पक्ष बदलला कधी पण चांगलं. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वसामान्याचा विचार करावा. तुम्ही पैसे घेत असेल तर हरकत नाही, पण इतकं पण नका करू की लोकांनी म्हणजे जीव गेला पाहिजे लोकांचा. रक्त शोषण करणं चांगलं नाही आहे. शेतकरी फार परेशान आहे. पदवी आता तुम्हाला सांगतो, कितीतरी जे स्कूल आहेत, आश्रमशाळा, किती सर लोकांना पगारही नाही. पगार नाही तर लोकांना 6-8 महिने. आता तुम्ही बघितलं कंत्राटी कामगार, यांना पगारही नाही. मी शिरसाट साहेबांना फोन करून सांगितलं की यांचे पगार करा म्हणून. अच्छा, असं केलं नाही. तर मग आता या सगळ्यामध्ये म्हणजे सत्तेच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं पहिलं सुसंस्कृत राजकारण कुठेतरी हरवतंय असं वाटतंय? कारण महाराष्ट्राची पार्श्वभूमी काय झालेली आहे, काय वाटतंय? पूर्ण देशाचंच हरवलेलं आहे. बघा तुम्ही कुठं ना कुठं. आता हे काय म्हणतात ते संजय राऊत काल ते लालू प्रसादकडे गेले होते, चारा घोटाळ्याकडे. लाज वाटली पाहिजे संजय राऊतला. काय जाणं जरुरी तिथं? इथं मोठे मोठे असून तिथं लालू प्रसादचं काय घोटाळा नाही का? आणि पुन्हा घोटाळेबाज पण एक झालेले, विरोधी पण घोटाळेबाज, इकडचे घोटाळेबाज. सरकारनं लाडकी बहीण योजना सुद्धा आणली आणि त्याचा निवडणुकीवर कसा परिणाम पडला ते पण आपण बघितलं. तर या योजनेबद्दल काय वाटतं आणि सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? काय बघा, खरंच ज्या लोकांची परिस्थितीच्या घरात समजा 100 रुपये नाही, त्यांना 3000 आले असतील ना, त्यांचं खुशी होतात. पण श्रीमंत बाया पण किती बघितलं ना तुम्ही, माणसाने पण बायांचे नाव टाकून पैसे घेतले. लाज वाटली पाहिजे. 2-2, 3-3 हजार विकत असेल तर मग त्या खूप अवघड आहे. म्हणजे ह्या विषयावर चर्चा केली पण नको बरी. अच्छा, मग निवडणुकीच्या वेळेस सरसकट सगळ्यांना ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्या खात्यावरती पैसे आले, पण निवडणुकीच्या नंतर आता ती अर्ज छाननी झाली, काही लोकांचे बंद झाले. मग हे काय वाटतंय सगळं? निवडणुकी टायमाला लाडक्या होत्या ते, आता लाडक्या नाही झाले, आता दोडक्या झाले ते. अच्छा, तर मग आता छत्रपती संभाजीनगरची सुद्धा महानगरपालिका इलेक्शन्स येत आहेत. तर या एकंदरीत समीकरणाबद्दल काय वाटते? काय होईल संभाजीनगरच्या महापालिका इलेक्शन मध्ये? सगळे सारखेच इथे. पण मला सांगा, मी स्वच्छतागृहाचा जो विषय उचलला होता त्यावेळेस कोणत्या नेत्यांनी मला पाठिंबा दिला, कोणत्यांनी? तर संभाजीनगरचे तर मी सगळे नेते नालायक, सर्व नेते. आणि तुमच्या माधून ऐका नालायकांनो, स्वच्छतागृहांनी मला सांगा, इथं मोठमोठ्या जयंत्या निघतात, जसं की बाबासाहेब जयंती, शिवाजी महाराज जयंती, महात्मा फुले जयंती. कंटिन्यू मला सांगा, हे ते हरिभाऊ बागडे नेते कंटिन्यू इथं असतात, राजस्थानला जात नाही. त्यांच्या बंदोबस्तात असलेल्या आई बहिणी ज्या जेंट्स असतात, अहो त्यांना स्वच्छतागृह नाही आहे. मला सांगा, एक 24 तास 12 तास लोक उभे असतात. मला सांगा, जयंतीमध्ये किती लोक असतात? आहे का टॉयलेट इथून तिथून? हे चोर आहे. आणि हे जे ना, यांनी स्वच्छतागृहाचे पैसे खाल्ले चोरटे, सगळे चोर आहे. एक नेता चांगला नाही संभाजीनगरचा, एक नेता. तुमच्या माझं जातं तर खूप चांगलं. अरे नालायकांनो, मी म्हणतो स्वच्छतागृह बनवा. लोकांचा फार त्रास होतो. एखादी लहान मुलींना आपण बघतो ना, 12-13 वर्षाच्या मुलींना लाज वाटते हो कुठं कोपऱ्यामध्ये जायला, तरी जावं लागतं मजबुरी असल्यामुळं. म्हणून या नालायकांचा विषय यांना फार चिडतो मी यांच्यावर. अच्छा, तर मग आता महापालिकेच्या इलेक्शन्स येत आहेत, असं एक म्हणजे सगळ्यांना वाटतं की निवडणुका आल्या की कामं होतात, नेते करतात कामं असं वाटतं. तर मग अशा कुठल्या अजून समस्या, तुम्ही एक स्वच्छतागृहांचा मुद्दा सांगितलात, अशा कुठल्या संभाजीनगरातल्या समस्या आहेत? पाण्याचा मुद्दा झाला, आणखी कोणत्या व्हावेत कामं असं वाटतं? तुम्ही गुलमंडीवर जाता का कधी? हो. चौक येतो, चौक. इथून पण लोक येतात, इकडून पण लोक येतात, इथून पण येतात, चारी बाजूनी ते जॅम होत पुरे लोक. त्यात मला सांगा, का पेशंट अडकला तर मरणारच नाही का तो?
पहिले ती सुविधा पाहिजे. आणि तो नालायक उपायुक्त तो आयुक्त तो आपला काय नाव त्याचं नाव विसरून गेलो मी, आपला महानगरपालिकेचं, लाज वाटली पाहिजे. अहो मी तर श्वास घ्यायला जागा नाही, तिकडं केलं ठीक आहे, गुळमंडीचे पण करा ना, जे अतिक्रमण त्यामध्ये आहे ते. आणि मला सांगा, ज्या लोकांचे जे दुकान आहे गुलमंडीवरच्या, ते सुद्धा सरकारी जे एकच टॉयलेट तिथं जातात, म्हणजे यांच्या दुकानामध्ये पण व्यवस्था नाही. मग यांच्या दुकानात गिरायकांनी पण जायला नाही पाहिजे. आणि परमिशन देत्या वेळेस आहे ना, यांना सांगितलंच पाहिजे की तुमच्या शॉपमध्ये टॉयलेट ठेवाच. बरोबर. हे जे आता संभाजीनगरचं एकंदरीत तुम्ही सांगितली परिस्थिती, तर काय वाटतं आता महापालिकेत सत्ता कुणाची यायला हवी, किंवा मग तसं वाटत नसेल तर संभाजीनगर भविष्यातलं कसं असावं, काय वाटतंय? माझं एकच म्हणणं आहे, मतदारांना सर्वांना बघा, सर्वांना शहरात यावं लागतं. जोपर्यंत शहरात टॉयलेट बांधणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, हा निर्णय घेतला पाहिजे. पण लोकांच्या मनामध्ये पक्ष आस्था बसलेला नाही, सत्यानाच लागला हो याच्यामुळं. सर्वसामान्य लोकांचे म्हणजे जे बरं मला सांगा, एखाद्या व्यक्तीला काय पाहिजे? गल्ली स्वच्छ पाहिजे, बरोबर, लाईट चांगला पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था पाहिजे, बाकी बाहेर गेला तो स्वच्छतागृह पाहिजे, रस्त्यावर जास्त म्हणजे गर्दी नको, गड्डे नको. गुलमंडीवर पाऊस आला ना तिथं असं साचतात ते, बरोबर, म्हणजे एखादा माणूस तिथं आंघोळ करू शकतो स्विमिंग पूल सारखा. यांनी एवढंच केलं नाही तर काय करतील होय? बरोबर आहे. मग आता तुम्हीच नगरसेवक झाला तर तुम्ही काय कराल? नगरसेवक तर माझं तर शक्य नाही. झालात तर पहिले स्वच्छतागृह बनवल मी. अच्छा, स्वच्छतागृह म्हणजे इतके बनवल मी की कोणत्याही आई बहिणीला त्रास झाला नाही पाहिजे. बघा, हे नॅचरल गोष्टी आहे, ह्या सर्वात पहिले महत्वाचे. मी तर म्हणतो ते इथं तुम्ही बघा, तुम्ही शहर रेल्वे स्टेशनपासून निघा, सिटी चौक, तुम्ही हर्सूलपर्यंत गेला तुम्हाला एक काही स्वच्छतागृह दिसणार नाही. तुम्ही आपला वाळूसपासून निघा तर डायरेक्ट चिकटहाणा पण जा, कुठेही तुम्हाला दिसणार नाही, कुठंच नाही. असं दाखवा मला फक्त की इथं उड्डाण पुलाच्या खाली एक एक दोन दोन बनवले असतात, तिथून तिथपर्यंत लोकांना त्रासच होणार नाही ना. आज मला सांगा, काही काही लोकांना जे फक्त स्वच्छतागृहासाठीच हॉटेल बुक करावं लागते, इतकी वाईट स्थिती आहे. अच्छा, तर मग आता इतके वर्ष संभाजीनगरामध्ये सत्ता पालट होत राहिले, प्रत्येक पक्षाची सत्ता आली, म्हणजे संभाजीनगरची औद्योगिक क्रांती सुद्धा झाली, म्हणजे किती विकसित झालेला आहे औद्योगिक दृष्टीनं. गेलेले औद्योगिक जे ना गेले ते इथून कोण म्हणे तुम्हाला? सगळं संपत आलेलं इथलं. तुम्ही विचार करा, रोज बघा शहरामध्ये मर्डर होत आहे, रोज बंदुकी भेटत आहे, रोज गावठी बंदूक भेटत आहे, ड्रग्स मिळत आहे इथं, बोगस काल ते झालं ते कॉल सेंटर, सगळ्या गोष्टी इथं आहे, बोगस दूध येतं इथं, सगळ्या एकही हे नाही आहे. आणि मेन म्हणजे कसं माहिती काय, इतके नेते नुसतं पैसा कमवण्याच्या चक्करमध्ये पागल झालेले. त्यांनी, मी तर म्हणतो नेत्यांनी ना फक्त काय केलं माहिती, आपले घर आणि आपल्या ढेऱ्या मोठ्या केलेल्या. कोणाचं आहे असं वाटतंय तुम्हाला? नेमकं कोणाचं अपयश आहे हे सगळ्याच्या मागे? लोकांचं अपयश. लोक सर्वसामान्य बोलत नाही. लोकांनी बोललं पाहिजे सर्वसामान्यांनी. आणि महिलांनी, मी तर म्हणतो ह्या स्वच्छतागृहाच्या बाबतमध्ये ना, एखाद्या महिलेने जसं की त्या राटकर ताई यांनी असा एखादा मोर्चा काढायला पाहिजे होता. या गोष्टीमध्ये जे आहेत, ज्या महिला आहेत, महिला शाखा, त्यांनी पण विषय उचलला पाहिजे. पण लोकांना घेणं देणं नाही, त्यांना नेत्याच्या पाया पडण्यामध्येच गुंग झालेले सगळे. मग तुम्ही म्हणताय की मोर्चा काढून प्रश्न सुटतील, मग आता तो जो पाण्याचा प्रश्न आहे संभाजीनगरचा, कित्येक वर्षांचा प्रश्न, इतके मोर्चे काढले गेले तरी तो सुटला नाही, काय मग याच्यावरती काय वाटतं? जे इकडे होते, जे पहिले घोटाळे केले ते इकडे झाले, आणि जे इकडे होते इकडे आले, म्हणजे दोन्ही चोर एकमेकावर आरोप करत आहेत. दोन्ही चोर आहे, बघितलं का तुम्ही? दोन्ही चोर. याच्या मागे पब्लिक, मी तुम्हाला सांगतो, त्याच्या मागे लोकच नाही, फक्त काही इलेक्शन मतदान करणं म्हणून लोकशाही त्या हिशोबाने करतात लोक, बाकी काही. आणि मराठवाड्यात तर नेताच नाही, मराठवाड्यात असा नेता नाही. तुम्ही बघितलं असेल की पंकजा मुंडे जेव्हा इलेक्शनमध्ये पडले होते, कितीतरी लोकांनी आत्महत्या केली. मला सांगा, शहरातला एखादा नेता आहे आपला, हे मेल्यावर किती लोक आत्महत्या करतील? तुम्ही करशाल आहे का? मी करणार आहे का? म्हणजे प्रेम कमावं लागतं या गोष्टीसाठी, सगळ्या गोष्टी कमावं लागतात त्या गोष्टी. अच्छा, तर मग आता तुम्ही म्हणताय की लोकांनी यासाठी बोललं पाहिजे, तर पण लोक बोलले, आता तुम्हीच म्हणता की तुम्ही कॉल करता तर तुम्हाला धमक्यांचे इतके फोन येतात, तर मग एखादा सामान्य माणूस बोलतोय तर त्याला दाबलं जातं, तर याबद्दल काय? नाही, त्याला काय झालं? अहो सोशल मीडिया आहे, तुम्हाला कोण, आज मला सांगा, मला कोणी मारलं तर लोक त्यांना विचारणार का जाब? अहो कसं होत नाही सांगा मला. मी म्हणतो इतका त्रास आहे, मी सगळ्या महिलांना सांगतो की काही त्रास असेल तर मला फोन करा,
आम्ही सदैव तुमच्यासोबत आहे. कालही मला तुम्हाला लागवतो, मी रेकॉर्डिंग दाखवतो. ती बहिणी मला फोन केला की मला फार त्रास आहे, मी असं करल तसं करल. तिला म्हणलं काही नको करू बाई, तू सुखाने राहा, तुला मदत करू. मी काल तिथं फोनही केला आणि त्यांचा सॉल्व्ह करून दिला प्रॉब्लेम. अच्छा, तर मग आता या आपल्या चर्चेच्या शेवटाकडे आपण जाऊयात. पुढच्या 5 वर्षांचं काय नियोजन आहे, काय विजन आहे तुमचं, आणि रमेश पाटील यांना काय म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं असं वाटतंय तुम्हाला? मला जे एक आहे ना, सर्वसामान्याची ताकद काय आहे, एक व्यक्ती काय करू शकतो लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माझ्यासोबत इतके जण जुडले पाहिजे की नेत्यांचे ना फोन याचे हँग व्हायला पाहिजे. त्यांनी दर महिन्याला नवीन नंबर बदलला पाहिजे. त्यांनी इतकं फोन करायचं. आणि फोन जेव्हा करतो ना माणूस एका बरोबर 100-200 नेता पण हँग होऊन जाईल. त्याच्यापेक्षा काय करतो मी फोनचे, आणि फोनवर काय आहे, काहीच प्रॉब्लेम नाही फोनवर बोलायला. आणि कोणता नेता मारणार आहे मला सांगा. आज तुम्हाला एखाद्या नेत्याने मारलं त्याचं आयुष्य आहे का नाही, त्याला इलेक्शनमध्ये राहायचं का नाही उभं. आणि आज सोशल मीडिया वगैरे सगळं इतकं आहे की मारणं शक्य नाही कोणाला. आणि मारलं तरी काही फरक पडत नाही. आज समजून घ्यायचं एक दिवस मरायचंच आहे आणि लढायचं आहे बस. अच्छा, नक्कीच सर, धन्यवाद. तर आज आपण चर्चा केली रमेश पाटील, ज्यांना लोक वादग्रस्त म्हणून ओळखतात, फोन कॉल मॅन म्हणून ओळखतात, त्यांची ही दुसरी बाजू आपण आज उलगडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामधून आपल्याला कळालं की राजकारण करणारे, समाजकारण करणारे किंवा फोटो व्हिडिओसाठी समाजकार्य करणारे वेगळे असतात, आणि ज्यांना खरोखर लोकांच्या समस्यांबद्दल तळमळ आहे, लोकांच्यासाठी तळमळ आहे, कळकळ आहे, अशी लोक कमी असतात. आणि त्यापैकीच रमेश पाटील हे एक आहेत. तर त्यांच्यासोबत आज खूप सुंदर चर्चा झाली. धन्यवाद सर, आज तुम्ही आमच्या त्याचं काय महाराष्ट्र सोबत चर्चा केली आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.